हवामान अपडेट. शेतकऱ्याची चिंता वाढली. पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता. IMD कडून या राज्यांना अलर्ट. काही राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे, तर काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने पूरग्रस्त तमिळनाडूमध्ये पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. हवामान खात्याने तमिळनाडू, पुदुचेरी आणि पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही चांगलाच गारठा वाढला आहे. एकीकडे थंडीचा प्रभाव वाढत असताना दुसरीकडे हवामान विभागाने काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज. या राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार जोरदार इस्रायलकडील वाऱ्याच्या प्रभावाखाली 30 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2023 पर्यंत किनारपट्टीवर तमिळनाडूवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 आणि 28 डिसेंबर रोजी तमिळनाडू, पुदुचेरी काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 6 दिवस तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलममध्ये अवकाळी पाऊसचा धुमाकूळ घालणार आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. इस्रायलकडील हवामान बदलामुळे आजपासून पुढील 6 दिवस म्हणजे 30 डिसेंबर 2023 पर्यंत तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अरुणाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात काय परिस्थिती? राज्यात थंडीचा कडाका कमी अधिक होत आहे. राज्यात गारठा कायम असून उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तापमान पारा 10 अंशाखाली आहे. राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असल्याने गारठा काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवलेली आहे. नैऋत्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून 3.1 चक्राकार वाऱ्याची स्थिती दक्षिणेकडे सरकली आहे. उत्तर भारतात थंडी कमी झाली असून रविवारी 24 तारखेला पंजाबमधील अमृतसर, हरियाणातील भिवानी, निर्मल येथे या देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 6.2 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झालेली आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश असे अनेक भागात तापमान 6 ते 9 अंशापर्यंत आहे. राज्याच्या किमान तापमान कमी जास्त होत असून विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. हे होते आजचे हवामान अंदाज. अशाच माहितीसाठी, नवनवीन माहितीसाठी रॉक वेबसाईट या YouTube चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा.